शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून विविध आजारावरील उपचारांसाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना त्यांच्यावर अवलंबून असणारे पती पत्नी आणि 2 मुलांनाही 15,000 पासून 1 लाखापर्यंत मदत मिळते. तसे केंद्र शासनाच्या पत्रकार कल्याण निधी अंतर्गतही अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि किमान 5 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अर्थसहाय्य करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. मोघे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि अधिस्वीकृती संबंधित नियमावलीचीही माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पत्रकारांना योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती विभागाची नेहमी सकारात्मक भूमिका राहील, असे ते म्हणाले. पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरीश पाटणे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती, पत्रकारिता आणि अन्य योजनांची माहिती नसल्याने त्यांच्याकडून अर्ज येत नाही. मात्र गेल्या 1.5 वर्षात पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या वतीने पत्रकारांना माहिती देण्यात आल्याने त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण पत्रकारांना सुविधेचा लाभ देण्यात आला. अर्जाची काटेकोर तपासणी केली जाते, परंतु अर्जात काही त्रुटी असल्यास समितीकडून त्रुटी दूर होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते. लवकरच सातारा येथे अशी कार्यशाळा घेण्यात येईल, अशी त्यांनी माहिती दिली. प्रास्ताविकात भावे यांनी पत्रकारांसाठी योजनांची पत्रकारांना माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांच्या शंकांना उत्तरे देण्यात आली. विविध वृत्तपत्रांचे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यशाळेस उपस्थित होते.